कशेडी घाटातील मुंबई लेन बंद, प्रचंड मोठी दरड कोसळली। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर कशेडी घाटात धामणदेवी गावाजवळ मंगळवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास प्रचंड मोठी दरड कोसळली आहे। मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे या महाकाय दरडीनं व्यापून गेली आहे। रात्री अजूनही या ठिकाणी दरडी कोसळत असल्यानं कशेडी टॅप वाहतूक पोलीस आणि पोलादपूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवला। गोव्याकडे जाणाऱ्या लेनवरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली। या ठिकाणी महाडचे प्रांताधिकारी ओमासे व पोलादपूरचे तहसीलदार घोरपडे, महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी या ठिकाणी भेट देऊन वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी मार्गदर्शन केलं। रात्री 12 वाजेपर्यंत दरड हटवण्यासाठी कोणती यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नसल्यानं बुधवारी सकाळी दरड हटवण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। आजपर्यंत आपण पाहतोय की कोकणात विशेषतः रायगड जिल्ह्यातल्या डोंगर उताराला जिथे जिथे बांधकाम खात्याने छेद दिलेला आहे तिथे तिथे दगडी कोसळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। यापूर्वी जेव्हा समतल चर म्हणजे डोंगरावर पाणी जिरण्यासाठीचे चौकोन जे खणले जात होते त्यामुळे सुद्धा डोंगर कोसळलेले आहेत। आता आपण ज्या भेगा पाहतो त्याचं मूळ कारण असं आहे की डोंगराचा कुठला तरी एक भाग माती उत्खननासाठी खणलेला असतो आणि त्यामुळे त्या भागामध्ये माती खाली पडल्यामुळे ते त्या डोंगराचे 2 भाग होतात, 3 भाग होतात आणि मग तिथे आपल्याला ते भेगा पडल्याचं दिसून येतं आपल्याला। मुळात ज्या वेळेस उष्णता आणि जो टेम्परेचर जे आहे हे 40 अंशापेक्षा जास्त जातो त्यावेळेस जमिनीचा जो ओलावा असतो तो नष्ट पावतो आणि त्या जमिनीला तडे ऑलरेडी पडलेले असतात। पण जेव्हा त्याच्यावरती पाणी पडतं पावसाचं तेव्हा हे तडे अधिक रुंदावतात आणि मग आपल्याला भविष्यामध्ये तिथे दरड कोसळेल अशी परिस्थिती निर्माण होते।